जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ शहराचे उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी महादेव चरणी दुग्ध अभिषेक करून भाविकांना अन्नदान केले। तसेच अंबरनाथच्या कमलधाम वृद्ध आश्रमात वृद्धांना चादर आणि लाडू वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाचे आयोजन शाखा प्रमुख नितीन सोनवणे यांच्या वतीने करण्यात आलं होतं। या वाढदिवसाप्रसंगी बीड लोकसभा संपर्क प्रमुख विजय पाटील, माजी महापौर अपेक्षा पाटील, माजी नगरसेवक विकास पाटील, उपविभाग प्रमुख अशोक दवणे, शाखा प्रमुख गणेश चौगुले, सुरेश सोनपरी, निलेश शिंदे, युवासेना उपशहर अधिकारी निशांत पाटील व मोठ्या संख्येने महिला आघाडी उपस्थित होते। आज अंबरनाथ शहराचे उपशहर शिवसेनेचे अंबरनाथ शहराचे उपशहर प्रमुख आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक परशुरामजी पाटील यांचा वाढदिवस होता। त्या वाढदिवसानिमित्त आज आदरणीय पूर्णिमा कवरे साहेब मॅडम यांच्या कमलधाम वृद्धाश्रमामध्ये इथे असणाऱ्या सर्व वृद्धांना शेठच्या वाढदिवसानिमित्त एक थोड्याशा प्रमाणामध्ये चादर आणि थोडं मिठाई वाटण्याचा हा एक छोटासा प्रयत्न शेठच्या माध्यमातून इथल्या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून सोनवणे आणि इतर सर्वांच्या माध्यमातून करण्यात आला। आणि वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छा वृद्धांनीसुद्धा शेठला दिल्या। आम्ही कमलधाम वृद्धाश्रमाचे संचालक पूर्णिमा कवरे मॅडम आणि श्री कवरे साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही इथे येऊन हे सर्व करू शकलो। आजच्या वाढदिवसाला आमच्या सर्वांतर्फे आदरणीय शिवसेनेचे उपशहर प्रमुख परशुरामजी पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी आई चामुंडा चरणी प्रार्थना करतो। जय जय महाराष्ट्र। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।